नमस्कार मंडळी. जयंत पाटील सांगली जिल्ह्यातलंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत असं नाव. शेती, सहकार, शहरीकरण, उद्योग, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात जयंतरावांकडे काहीतरी सांगण्यासारखं असतं. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून जयंतराव टार्गेट होत आहेत. जयंतराव तसे संयमी, पण त्यांची कार्यशैली मात्र कमालीची ॲग्रेसिव्ह आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून, विशेषतः गोपीचंद पडळकर आणि जयंतराव पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून रंगत असलेला सामना, त्याची कारणं आणि येत्या काळामध्ये जयंतराव भाजपला आणि पर्यायानं गोपीचंद पडळकर यांना जड कसे जाणार आहेत याचे सविस्तर कारणं. नमस्कार, मी विश्वंभर पाठक क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे शांत आहेत. विरोधी पक्षात असले तरी त्यांचे कामं मात्र अव्याहतपणे सुरूच असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. अगदी साऱ्या मर्यादा पार करून त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवर, अर्थात राजाराम बापू पाटील यांच्यावर सुद्धा अत्यंत खालच्या शब्दांमध्ये टीका केली. गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर पडळकर विरुद्ध पाटील असा सामना चांगलाच पेटला होता. एवढंच नाही तर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कमालीची हमरीतुमरी झालेली आपण पाहिली. जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्याचं काय केलं अशी टीका तर झालीच, पण पडळकर यांनी त्यांच्या वडिलांवर सुद्धा जहरी भाषेत टीका केली. आता ह्या सगळ्या टीका होत असताना जयंत पाटील मात्र शांत होते. आता असं का, तर यावर भाजपची रणनीती अशी सांगते की भाजपला जयंतराव पाटील आपल्या पक्षात हवे आहेत. आता तुम्ही विचाराल की याचं कारण काय, तर याचं कारण म्हणजे जयंतराव पाटील यांच्या मागे असलेला ग्रामविकासाचा, सहकार क्षेत्राचा, त्याचबरोबर शहरीकरण क्षेत्राचा दांडगा अनुभव. आणि या अनुभवामुळेच भाजपच्या अगदी हायकमांड नेत्यांना सुद्धा जयंतराव पाटील आपल्या पक्षात हवेत. जयंतरावांना असलेलं वेगवेगळ्या विषयांमधलं ज्ञान त्यांना अष्टपैलू बनवतं. आणि असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर भाजपला मिळालं तर सांगली जिल्ह्यामध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळू शकते. हे गणित जाणून भाजपचा हायकमांड आता जयंतरावांना आपल्या गोटात ओढण्यासाठी विचार करत आहे. जयंत पाटलांवर मर्यादा सोडून टीका झाल्यानंतर जयंतरावांच्या समर्थकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नीवर टीका केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जयंतरावांना बोलून याविषयी खंत व्यक्त केली. मात्र ज्यावेळी पडळकरांनी जयंत पाटलांवर अगदी खालच्या भाषेत टीका केली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांना खतपाणी घालतात असा आरोप जयंत पाटलांच्या समर्थकांनी केला. आता पडळकरांनी अशी टीका केल्यानंतर प्रसार माध्यमासमोर जयंत पाटील एकदा म्हणाले की असा कोणी नाही ज्यानं आपलं नाव ऐकलं नाही, असं एक बी गाव नाही, आणि सगळ्यांना नाही हाणलं तर जयंत पाटील नाव नाही, असं म्हणत एक प्रकारे त्यांनी इशाराच दिला. असं प्रत्युत्तर मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकरांनी टीका करण्याचं थांबवलं. आता हा झाला टीकांचा विषय. आता हे सगळं कशासाठी झालं, तर जयंतरावांना भाजपमध्ये घेण्यासाठी. एकदा जयंतराव जर भाजपमध्ये आले तर सांगलीचा बालेकिल्ला हा भाजपसाठी अनुकूल होतो. आणि असं झाल्यानंतर तिथे भाजपला एक हाती आपला विजयी झेंडा रोवायला मदत होते. आता जयंत पाटलांवर टीका असतील किंवा ईडीची कारवाईची नोटीस असेल, तर या सर्वांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं विरोधक बोलतात. या सगळ्या घटनांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी सभा घेऊन जयंत पाटील भाजपमध्ये येणार की नाही या विषयावर पूर्णविराम दिला. जयंत पाटील भाजपमध्ये यावे यासाठी भाजपच्या भात्यातून अनेक अस्त्र जयंतरावांवर सोडले गेले, पण जयंतराव अजिबात बदले नाहीत. ईडी असो वा मर्यादा सोडून केलेली टीका, जयंतरावांवर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. जयंतरावांनी आपली भूमिका ठामपणे मांडली की मी थोरल्या पवार साहेबांसोबत आहे. आता भाजपनं रणनीती करून पाटलांना सांगलीमध्ये घेरले हे पाटलांच्या समर्थकांना लक्षात येत आहे. आणि त्यामुळेच जयंतराव पाटील
यांच्या समर्थकांनी आता सांगलीतून भाजपला हद्दपार करण्याचा चंग बांधलाय. आता त्यातच ते विश्वजित कदमांना सोबत घेऊन काहीतरी नवीन प्लॅनिंग करतायत. एकीकडे भाजपने ईडी असेल किंवा मर्यादा सोडून केलेली टीका असेल, या सर्वच माध्यमातून जयंतरावांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या पक्षात ओढून सांगलीचा बालेकिल्ला कसा मिळवता येईल याचा चंग बांधला. पण जयंतरावांवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. आता जयंतरावांचं टार्गेट आहे की सांगली जिल्ह्यातून भाजपाला हद्दपार करणं. इतके दिवस जहरी टीका होऊन सुद्धा शांत बसलेले जयंत पाटील आणि त्यांच्यासमोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आहे भाजपा. आता सांगली जिल्ह्यातून भाजपाने आखलेली ही रणनीती जयंतराव कशी मोडून काढतात. गोपीचंद पडळकर असतील किंवा भाजपचे काही अन्य नेते असतील, या सर्वच विरोधकांना ते पुरून उरण्यासाठी कोणती रणनीती आखतात. विश्वजित कदम यांना सोबत घेऊन ते भाजपचा डाव कसा परतवून टाकतात हे पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. आगामी काळामध्ये कोण कोणाची कशी जिरवेल आणि सांगलीचा हा बालेकिल्ला कोणाच्या ताब्यात येईल हे तर येणारा काळच ठरवेल. बाकी तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं, तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी क्रांती न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.